चर्चा अशी रंगली आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार एनडीए सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. जयंत पाटील, विनोद तावडे यांची गुप्त भेट झालीच आहे. पण खरं काय? तुतारीचा आवाज कमळाच्या दिशेनं वाजणार की फक्त अफवा? चला चर्चा करूयात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार एनडीए मध्ये जाणार आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या 10 आमदारांमध्ये रोहित पवार असणार की नसणार? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीत फुटीच्या पाऊल खुणा, घरफोडी पुन्हा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शरद पवार गटातील काही आमदार सत्तेत जाण्याच्या मूडमध्ये आहेत. काय कारण? कारण अगदी साधं सोपं आहे. विरोधात बसून बसून थकलेत. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याच्या बातम्या आल्या होत्याच. बैठकीचा विषय काय होता? तर एनडीएला पाठिंबा. आता शरद पवार गटात दोन गट पडले. एक म्हणतोय काँग्रेस सोबतच राहू, विचारासाठी लढू. दुसरा म्हणतोय सत्तेत गेलं तर विकास करता येईल. आता या सर्व सावळा गोंधळात रोहित पवारांचं नाव पण आलंच. तिकडे अजित पवार गटाचे सुनील शेळके म्हणालेत रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार, पण रोहित पवारांचं म्हणणं अगदी त्याच्या उलट. ते म्हणतायत आम्हाला सत्तेत जायचं असतं तर केव्हाच गेलो असतो. समजा या 10 आमदारांनी एनडीएत जाण्याचं मनाशी ठरवलंच असेल तर ठीक आहे, असं समजून चालू की 10 आमदार जाणारच आहे. मग त्या जाण्यामागची नेमकी कारण तरी काय? कारण स्पष्ट आहेत. निधी, ईडी सीबीआयचा ससेमिरा, साहेबांचं वय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित पवार फॅक्टर. विरोधात बसून आमदार निधी मिळत नाही, रस्ते, शाळा, गावाचा विकास अडतो. एनडीए सोबत गेले की थेट केंद्र आणि राज्य दोन्हींचा निधी खात्यात. मग जनतेच्या तोंडूनही मनासारखं वाक्य बाहेर काढता येईल, आमचा आमदार काम करतोय. ईडी सीबीआयचा ससेमिरा टाळण्यासाठी एनडीएत जाणं केव्हाही चांगलं, नाही का? मागच्या 2 वर्षात काय झालं बघितलं ना. कुणी अजित पवार गटात गेला, कुणी शिंदे गटात. ज्याला नोटीस येत होती तो सत्तेत गेला, म्हणून काही आमदारांना वाटत असावं सेफ झोन मध्ये राहणं केव्हाही चांगलं. 3 वर्षांनी 2029 ची लोकसभा आणि विधानसभा. विरोधात राहून निवडणूक लढवली तर तिकीट अडणार, निवडून यायला पैसा कमी पडणार. सत्तेत राहिलो तर सगळंच सोपं, म्हणून आताच बॅगा भरायला काय हरकत आहे? पवार साहेबांचं वय सध्या 86 वर्ष. त्यामुळे भविष्यात पक्षाचं नेतृत्व कोण करणार हाही प्रश्न आहेच की. काहींना वाटतंय भविष्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जायलाच पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोहित पवार फॅक्टर. रोहित पवारांना मोठी जबाबदारी मिळाली आहे, पण काही ज्येष्ठ नेत्यांना वाटतंय आमचं काय, म्हणून नाराजी आहे. चला आता फायद्या तोट्याचं गणित मांडू. साहेबांचे आमदार एनडीएत गेलेच तर काय फायदा होईल? एनडीए मध्ये गेल्याचा फायदा: निधी मिळेल, कामं होतील. भविष्यात मंत्रिपदाची संधी मिळू शकते. ईडी सीबीआयच्या कचाट्यातून वाचण्यासाठी केंद्राचा आशीर्वाद. 2029च्या निवडणुकीसाठी भाजपचा पाठिंबा. आमदारांचा फायदा पण पक्षाला तोटा. पक्ष आणखी कमजोर होईल. विचारांची तडजोड केल्याची टीका सोसावी लागेल. काँग्रेसची नाराजी वाढेल, ती वेगळीच. आता यात जनतेचा फायदा तोटा काय झाला? अहो, जनता कायमच तोट्यात असते. इथं जनतेचा कसला डोंबलाचा फायदा? विचार आणि तत्व कुठे गेली? कालपर्यंत भाजपला शिव्या घालायचे आणि आज त्यांच्यासोबतच गेले. एवढंच काय ते तोंडसुख जनतेच्या वाट्याला. हे म्हणजे असं झालं की सकाळी उपवास आणि संध्याकाळी मटण, बाकी काय? आणि आता सर्वांच्या मनातला प्रश्न, रोहित पवारांचं काय? रोहित पवारही एनडीएत जातील का? तर सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर नाही हेच द्यावं लागेल. कारण काय? तर शरद पवारांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेची मोठी जबाबदारी दिली आहे. शिवाय ते स्वतःच म्हणतात आम्ही विचारासाठी लढतोय. तरीही ती गेलेच तर ती त्यांच्यासाठी मोठी रिस्क ठरेल. पण म्हणतात ना, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. अजित पवार गटाचे सुनील शेळके म्हणतात रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार आणि रोहित पवार म्हणतात मी कुठेही जाणार नाही. म्हणजे नेमकं कोण खोटं बोलतंय हे आता तरी सांगणं अवघड आहे. शेवटी काय, राजकारणात निष्ठा हा शब्द फक्त भाषणात ऐकायला चांगला वाटतो. वास्तवात निधी आणि सत्ता हेच चालतं. साहेबांचे हे 10 आमदार जातील की नाही माहित नाही, पण धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी आग लागलीये हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी.